Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the section 54D for the short-term capital gain. In the previous few lectures, we have started with the topic short-term capital gain and we studied the concept of short-term capital gain. We studied how to compute the short-term capital gain and we have seen the examples on the computation of short-term capital gain. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, तो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्मॅट काय असतो आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कसं कॅल्क्युलेट केला जातो याचे एक्झाम्पल्स देखील आपण पाहिलेले आहेत. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अनदर 2 to 3 एक्झाम्पल्स ऑन दिस सेम टॉपिक. आजच्या या लेक्चरमध्ये देखील आपण या टॉपिकचे 2 ते 3 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. दीज 2 to 3 examples are based on exemption under section 54D of the Income Tax Act. जर एखाद्या व्यक्तीला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला असेल, असेट विकून फायदा झाला असेल, तर त्या फायद्यामधून त्या व्यक्तीला काही एक्झम्पशन म्हणजे काही सूट दिली जाते. ते सेक्शन आहे सेक्शन 54D. हा सेक्शन कशासाठी आहे? पहिल्यांदा आपण हा सेक्शन 54D काय आहे हे पाहणार आहोत. अँड आफ्टर स्टडिंग द सेक्शन 54D वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल्स ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अंडर सेक्शन 54D. पहिल्यांदा आपण हा सेक्शन 54D कशासाठी आहे हे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर या सेक्शनप्रमाणे एक्झम्पशन कसं दिलं जातं याचे 2 ते 3 एक्झाम्पल या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर सेक्शन. फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी दिस पर्टिक्युलर सेक्शन. पहिल्यांदा आपण हा सेक्शन काय आहे हे बघणार आहोत. हा जो सेक्शन आहे सेक्शन 54D हा कशासाठी आहे? हा सेक्शन आहे कॅपिटल गेन ऑन कंपल्सरी ॲक्विजिशन ऑफ लँड अँड बिल्डिंग बाय द गव्हर्नमेंट ऑफ द इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. आपल्या जर एखाद्या व्यक्तीचा बिझनेस असेल आणि त्या बिझनेसचं जर लँड अँड बिल्डिंग गव्हर्नमेंटनं ॲक्वायर केली असेल, कंपल्सरी ॲक्वायर केली असेल, त्या लँड अँड बिल्डिंगचा ताबा गव्हर्नमेंटनं घेतला असेल, तर त्यातून जो काही आपल्याला फायदा होतो त्या फायद्यासाठी याचा अर्थ काय होतो की जर एखाद्या व्यक्तीचा एखादा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसची जी जागा आहे किंवा त्या बिझनेसची जी बिल्डिंग आहे त्या जागेचा त्या बिल्डिंगचा जर गव्हर्नमेंटने सरकारने ताबा घेतला, कंपल्सरी ॲक्वायर केली काय सरकारी कामासाठी, तर गव्हर्नमेंट त्या व्यक्तीला नुकसान भरपाई देतं, काय कॉम्पेन्सेशन देतं. आणि साहजिक आहे हे जेव्हा कॉम्पेन्सेशन मिळतं, नुकसान भरपाई मिळते, तेव्हा ती मार्केट रेटने दिली जाते. सो ॲटोमॅटिकली दॅट पर्टिक्युलर पर्सन हू गेट्स द कॉम्पेन्सेशन ही गेट्स सम बेनिफिट, ही गेट्स सम गेन. ओके, ज्या वेळेला एखादं सरकार, मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, हे एखाद्या सरकारी कामासाठी एखादी जमीन आणि त्या जमिनीवरचे असणारे बिल्डिंग बिझनेसशी जर गव्हर्नमेंटनं ताब्यात घेतली, तर त्या जागेचा त्या बिल्डिंगचा जो मोबदला त्या व्यक्तीला दिला जातो, तो मोबदला मिळाल्यामुळे त्या व्यक्तीला जो फायदा होतो त्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल. वी नो दॅट व्हेनेवर देर इज एनी कन्स्ट्रक्शन ऑफ अ रोड, ओके, ज्या वेळेला एखाद्या रोडचं कन्स्ट्रक्शन असतं त्यावेळेला रोडच्या आजूबाजूचे जे बिझनेसेस आहेत, ओके, जे दुकानं आहेत त्या जागेचा ताबा हा गव्हर्नमेंटला घ्यावा लागतो. मग आता त्या जागेवरती तर जे बिझनेसेस आहेत त्यांना दुसरीकडे जागा दिली जाते किंवा त्यांना नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम ही पेड केली जाते, बरोबर. मग नुकसान भरपाई म्हणून जे काही कॉम्पेन्सेशन मिळालेलं आहे, ओके, हे कशासाठी मिळालं? का तर गव्हर्नमेंटने ती जागा कंपल्सरी ताब्यामध्ये घेतली. त्या जमिनीवरती त्या बिल्डिंगमध्ये बिझनेससाठी ती जमीन वापरली जात होती, बिल्डिंगचा वापर देखील बिझनेससाठी केला जात होता आणि या जागेचा या बिल्डिंगचा ताबा गव्हर्नमेंटनं घेतला आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीला कॉम्पेन्सेशन हे दिलं जातं. मग हे जे कॉम्पेन्सेशन असं मिळतं, ते कॉम्पेन्सेशन मिळाल्यामुळे जो फायदा होतो त्या फायद्यासाठीचा हा सेक्शन आहे सेक्शन 54D. काय सांगितलं बघा, कॅपिटल गेन अरायझिंग टू असेसी
कोणत्याही व्यक्तीला, ती व्यक्ती इंडिव्हिज्युअल असो, HUF असो, कंपनी असो किंवा कोणी असो, कोणत्याही व्यक्तीला जर कॅपिटल गेन झाला, फायदा झाला, कशाद्वारे? ऑन ट्रान्सफर बाय वे ऑफ कंपल्सरी ॲक्विजिशन ऑफ लँड अँड बिल्डिंग, ओके, फॉर्मिंग अँड इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. म्हणजे बिझनेससाठी इंडस्ट्रियल अंडरटेकिंग म्हणजे त्या जागेचा आणि त्या बिल्डिंगचा वापर जर आपण इंडस्ट्री म्हणून, बिझनेस म्हणून करत असू आणि त्या लँड आणि बिल्डिंगचा ताबा जर गव्हर्नमेंटनं घेतला आणि गव्हर्नमेंटला घेतल्यामुळे जे काय कॉम्पेन्सेशन मिळालं, जे काय नुकसान भरपाई मिळाली आणि त्यामुळे जर काय फायदा झाला असेल, तो 100% फायदाच होतो, कारण गव्हर्नमेंट pays the compensation as per the market rate, so automatically the person getting the compensation gets some capital gain. त्या व्यक्तीला हा फायदा होतो आणि हा जो झालेला फायदा आहे, हा फायदा टॅक्सपासून माफ होऊ शकतो. ओके, हा जो फायदा आहे तो एक्झम्प्ट होऊ शकतो. कधी होऊ शकतो? इफ द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. Okay, normally whenever any person gets the compensation from the government, he gets the compensation as per the market rates, and therefore generally we can say that the compensation received is generally high as compared to the cost. So automatically all those who gets the compensation gets the short term capital gain. त्या सर्वांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन हा होत असतो. आणि हा जो झालेला फायदा आहे, या फायद्यावरती त्या व्यक्तीनं गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा असतो. परंतु जर त्या व्यक्तीनं हा जो काय झालेला फायदा आहे याच्यापैकी सांगितलेल्या ठिकाणी पैसे जर इन्व्हेस्ट केले तर त्याला टॅक्समधून एक्झम्पशन मिळू शकतं, सूट मिळू शकते. त्यासाठी कंडिशन्स काय आहेत बघा. कंडिशन नंबर 1 इज सच लँड ऑर बिल्डिंग मे बी शॉर्ट टर्म ऑर लाँग टर्म. आपला टॉपिक आत्ता फक्त शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे. ती जी जागा आहे, ती जी बिल्डिंग आहे, ती शॉर्ट टर्म असली तरी चालेल किंवा लाँग टर्म असली तरी चालेल. ती जी बिल्डिंग आहे किंवा जी जमीन आहे, द लँड ऑर बिल्डिंग was used by assessee for the purpose of industrial undertaking for at least 2 years before the compulsory acquisition. सरकारने ती जागा ताब्यात घेण्यापूर्वी कमीत कमी 2 वर्ष तरी त्या जागेचा वापर आपण आपल्या बिझनेससाठी करत असलो पाहिजे. ओके, गव्हर्नमेंटनं ज्या दिवशी ती जागा ताब्यात घेतली त्यापूर्वी कमीत कमी 2 वर्ष तरी त्या जागेचा, बिल्डिंगचा वापर आपण इंडस्ट्रीसाठी, बिझनेससाठी केला पाहिजे. दिस इज सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन इज द असेसी शुड परचेस एनी अदर लँड ऑर बिल्डिंग विदिन अ पिरियड ऑफ 3 years फ्रॉम द डेट ऑफ रिसीट ऑफ कॉम्पेन्सेशन, ओके, और construct a building within such period and shifted or re-establish his place, displaced the business in it. ह्याचा अर्थ एवढाच आहे की गव्हर्नमेंटनं त्या व्यक्तीला कॉम्पेन्सेशन देतं, नुकसान भरपाई देतं. नुकसान भरपाई मिळण्यासाठी 6 महिने, वर्ष, काही वेळा 2 वर्ष पण लागू शकतात. नुकसान भरपाई मिळाल्यानंतर पुढे 3 वर्षाच्या आत त्या व्यक्तीनं नवीन लँड अँड बिल्डिंग खरेदी करावी किंवा नवीन लँड अँड बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करावं. ओके, कॉम्पेन्सेशन मिळाल्यानंतर 3 वर्षाच्या आत हे नवीन खरेदी झाली पाहिजे किंवा नवीन लँड अँड बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करून घेतलं पाहिजे. 3 वर्षाचा त्यासाठी कालावधी आहे. हा पहिला पर्याय त्यांनी सांगितलेला आहे. ओके, की जो झालेला फायदा आहे, गव्हर्नमेंटकडून कॉम्पेन्सेशन जे मिळतं ते हायर रेटनं मिळतं, त्यामुळे साहजिक आहे कॅपिटल गेन हा 100% होतो. हा जो झालेला कॅपिटल गेन आहे, झालेला फायदा आहे, त्या फायद्यावरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा असतो. पण जर आपल्याला टॅक्स वाचवायचा असेल तर त्याच्यासाठी 2 पर्याय त्यांनी सांगितले आहेत. पहिला पर्याय म्हणजे 3 वर्षाच्या आत, कॉम्पेन्सेशन मिळाल्यापासून 3 वर्षाच्या आत आपण नवीन जागा खरेदी करावी, नवीन लँड अँड बिल्डिंग परचेस करावी 3 वर्षाच्या आत, किंवा नवीन लँड अँड बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करावं. हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय त्यांनी काय सांगितलं आहे, द कॅपिटल गेन अरायझिंग फ्रॉम सच कंपल्सरी ॲक्विजिशन इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स टू द एक्सटेंट ऑफ कॉस्ट ऑफ न्यू लँड अँड बिल्डिंग परचेस्ड ऑर कन्स्ट्रक्टेड. याचा अर्थ हा की सपोज आपल्याला फायदा 15 लाख झाला असेल. ओके, गव्हर्नमेंटनं आपली लँड अँड बिल्डिंग, बिझनेसची लँड अँड बिल्डिंग ताब्यामध्ये घेतली, आपल्याला कॉम्पेन्सेशन दिलं आणि त्यातून आपल्याला फायदा झाला 15 लाख.
आता 15 लाखापैकी सपोज आपण नवीन जागा बिल्डिंग खरेदी करण्यासाठी फक्त 10 लाखच गुंतवले, झालेल्या फायद्यातून जेवढे इन्व्हेस्ट केले तेवढीच रक्कम माफ होईल, शिल्लक रक्कम किती राहिली 5 लाख, तेवढी रक्कम ही टॅक्सेबल असेल, बरोबर. परंतु जर त्या व्यक्तीनं जो झालेला फायदा आहे 15 लाख फायदा होता, तो जर सर्वच्या सर्व इन्व्हेस्ट केला, जेवढा झालेला फायदा आहे तो सर्व इन्व्हेस्ट केला, तर त्याच्याकडे काहीच रक्कम राहिली नाही, त्यामुळे टॅक्सेबल रक्कम ही पूर्णपणे नील राहते. काहीच रक्कमेवर कोणत्याही रकमेवर टॅक्स द्यावा लागत नाही. काय सांगितलं बघा, दस इफ एंटायर कॅपिटल गेन इज रिइन्व्हेस्टेड. आत्ता जे आपण उदाहरण घेतलं, 15 लाखच्या 15 लाख फायदा, झालेला फायदा होता 15 लाख, तो सर्व फायदा जर आपण इन्व्हेस्ट केला नवीन लँड अँड बिल्डिंगमध्ये, तर सच लँड अँड बिल्डिंग इट इज टोटली एक्झम्ड. तर काहीच फायदा शिल्लक राहत नाही, त्यामुळे सर्व रक्कम ही माफ होते, 1 रुपयासुद्धा टॅक्स द्यावा लागत नाही. ओके. बट इफ इट इज परफेक्टली रिइन्व्हेस्टेड, ओनली द रिइन्व्हेस्टेड अमाऊंट इज एक्झम्प्टेड अँड बॅलन्स इज टॅक्सेबल. ओके. म्हणजेच काय की जर फक्त ठराविकच रक्कम इन्व्हेस्ट केली, जे आपण पहिलं उदाहरण पाहिलं, 15 लाख फायदा झालेला आणि 15 लाखापैकी फक्त 10 लाखच इन्व्हेस्ट केले, तर शिल्लक जी रक्कम राहिली 5 लाख, तेवढी शिल्लक रक्कम बॅलन्स अमाऊंट ही टॅक्सेबल असते. जे आपण पाठीमागच्या 2 एक्झाम्पलमध्ये पाहिलं सेक्शन 54B मध्ये, तोच इथं देखील नियम आहे. आणि लास्ट ऑप्शन इन्व्हेस्टमेंटचा सेकंड ऑप्शन, तो काय, इन केस अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन इज नॉट used for acquiring new building or machinery, it should be deposited in capital gain account scheme. ओके. त्यांनी दुसरा पर्याय काय दिला आहे, ते झालेला जो काय 15 लाख फायदा आहे फॉर एक्झाम्पल, तो आपण या कॅपिटल गेन स्कीममध्ये जरी गुंतवला तरीसुद्धा आपल्याला त्याचं एक्झम्पशन डिडक्शन हे मिळू शकते. म्हणजे हा जो सेक्शन आहे सेक्शन 54D, हा सेक्शन कशासाठी आहे, गव्हर्नमेंटनं जर कंपल्सरी आपल्या लँड आणि बिल्डिंगचा, आपल्या बिझनेसच्या लँड अँड बिल्डिंगचा ताबा घेतला आणि त्यातून जे काय आपल्याला कॉम्पेन्सेशन मिळतं, नुकसान भरपाई मिळते, त्यातून जो काय आपल्याला फायदा होतो, त्या फायद्यासाठीचा हा सेक्शन आहे सेक्शन 54D. आणि नॉर्मली आपल्याला कॅपिटल गेनच होतो, कारण गव्हर्नमेंट आपल्याला कॉम्पेन्सेशन हायर रेटनं, मार्केट रेटनं पेड करतं. त्यामुळे जो काय आपल्याला झालेला फायदा आहे त्या फायद्यावरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा असतो. परंतु जर टॅक्स वाचवायचा असेल तर 2 ऑप्शन सांगितलेले आहेत. पहिलं ऑप्शन, कॉम्पेन्सेशन मिळाल्यानंतर 3 वर्षाच्या आत आपण नवीन लँड अँड बिल्डिंग खरेदी करावी किंवा नवीन लँड अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करावी. हा पहिला पर्याय. नवीन लँड अँड बिल्डिंग खरेदी करा किंवा नवीन लँड अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करा 3 वर्षाच्या आत कॉम्पेन्सेशन मिळाल्यापासून, हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय की ते पैसे तुम्ही कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ओके. हे 2 पर्याय दिलेले आहेत. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. दिस इज एक्झाम्पल नंबर 9. काय, केअरफुली बघा. द गव्हर्नमेंट एक्वायर्ड ऑन 1 एप्रिल 2020 द बिल्डिंग ओन्ड बाय ABC लिमिटेड. ओके. गव्हर्नमेंटनं काय केलं, 1 एप्रिल 2020ला ABC लिमिटेड नावाच्या कंपनीची जी बिल्डिंग होती ती त्यांनी ॲक्वायर केली, म्हणजे त्याचा ताबा घेतला. अँड पेड कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई किती दिली, तर 8,50,000. म्हणजे गव्हर्नमेंटनं ही बिल्डिंग ताब्यात घेतली आहे आणि त्या बदल्यात नुकसान भरपाई म्हणून किती पैसे मिळाले, 8.5 लाख रुपये मिळाले. म्हणजे पैसे मिळाले 8.5 लाख. आपल्यासाठी ही अमाऊंट महत्त्वाची. किती पैसे मिळालेले, तर 8.5 लाख रुपये मिळाले. पुढं काय सांगितलंय, द बिल्डिंग वॉज युज्ड ॲज अ फॅक्टरी बाय द कंपनी सिन्स 2016. पाठीमागचे काही वर्षापासून आपण त्या बिल्डिंगचा वापर फॅक्टरीसाठी, बिल्डिंगचा वापर फॅक्टरीसाठी करतोय. अँड इट्स रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑन 1 एप्रिल 2020 वॉज ₹3.5 लाख. आपल्याला मागाशी सांगितलं की गव्हर्नमेंटनं ती बिल्डिंग 1 एप्रिल 2020ला ताब्यात घेतली आणि त्यासाठी नुकसान भरपाई किती दिली, तर 8.5 लाख रुपये. आपल्याला 8.5 लाख रुपये मिळाले आणि त्या बिल्डिंगची रिटर्न डाऊन व्हॅल्यू त्या दिवशीची किंमत किती आहे, तर 3.5 लाख रुपये. म्हणजे 3.5 लाखाची असेट होती, ती गव्हर्नमेंटनं ताब्यात घेतली, त्या बदल्यात नुकसान भरपाई किती मिळाली, 8.5 लाख. म्हणजे डबल त्यांना कॉम्पेन्सेशन मिळालं. पुढे काय सांगितलंय, द कंपनी परचेस्ड न्यू लँड फॉर द फॅक्टरी ऑन 1 जुलै 2020. 2-3 महिन्यातच
एप्रिल नंतर मे जून जुलै 2-3 महिन्यांनीच लगेच नवीन जागा खरेदी केली. किती रुपयाची? 1 लाखाला जागा खरेदी केली. अँड डिपॉझिटेड 3.5 लाख इन द कॅपिटल गेन अकाउंट स्कीम. त्यांनी दोन्ही गोष्टी केल्या. जमीन खरेदी केली 1 लाखाची आणि 3.5 लाख रुपये हे कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवले. आणि विचारले आपल्याला कॅल्क्युलेट टॅक्सेबल कॅपिटल गेन. टॅक्सेबल कॅपिटल गेन किती हा कॅल्क्युलेट करायचा आहे. मग स्टार्ट करूया. आपण व्यक्ती कोण आहे, आपण कुणासाठी कॅल्क्युलेशन करतोय, तर फायदा कुणाला झाला आहे तर ABC लिमिटेड नावाच्या कंपनीला. म्हणून पहिल्यांदा नाव लिहिलं ABC लिमिटेड. ओके, ज्यांना फायदा झालेला आहे त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. कंपनी आहे ABC लिमिटेड, सो कंपनीचं नाव लिहिलं ABC लिमिटेड. आता हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे म्हणून सेकंड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म दॅट इज टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आपल्याला त्यांनी टॅक्सेबल गेन कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. आपला टॉपिक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे म्हणून दिलं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आणि असेसमेंट इयर किती? 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन थर्ड लाईन. असेसमेंट इयर 21-22. ओके, तिन्ही गोष्टी मेन्शन करायच्या. फर्स्ट, ज्या व्यक्तीचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो त्या व्यक्तीचं नाव. इथं कंपनी आहे म्हणून कंपनीचं नाव. सेकंड लाईनला आपण काय कॅल्क्युलेट करतोय तर टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आणि तिसऱ्या लाईनला असेसमेंट इयर. आफ्टर मेन्शनिंग these 3 points, now we can draw the format. First column is particulars and second column is amount in rupees. हे 2 कॉलम आपल्याला तयार करावे लागतात. आता फॉर्मॅट काय तर जसं पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपण सेल्स कन्सिडरेशन घ्यायचो, किती रुपयाला असेट विकली हे घ्यायचो, तसं इथं गव्हर्नमेंट आपल्याला कॉम्पेन्सेशन देतं म्हणून घ्यायचं असतं पहिल्यांदा कॉम्पेन्सेशन रिसिव्ड. किती कॉम्पेन्सेशन मिळाले? 8,50,000. म्हणून सुरुवात करायची कॉम्पेन्सेशन अमाऊंट रिसिव्ड. अमाऊंट किती? 8,50,000. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये असेट 8.5 लाखाला कॉम्पेन्सेशन 8.5 लाख रुपये मिळाले हे सांगितले. ती असेट होती कितीची? ती असेट होती 3.5 लाखाची. ज्या दिवशी ती असेट गव्हर्नमेंट ताब्यात घेतली तेव्हा त्याची किंमत 3.5 लाख होती. विकली ती, कॉम्पेन्सेशन मिळालं 8.5 लाख. मग फायदा कॅल्क्युलेट करण्यासाठी जेवढे आपल्याला नुकसान भरपाई मिळाले त्यातून त्या असेटची कॉस्ट वजा करायची. म्हणून लेस WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ऑन 1/4/2020. म्हणजेच काय, ज्या दिवशी ती गव्हर्नमेंटने ताब्यात घेतली 1/4/2020ला त्या दिवसाची रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणजे त्या दिवशी त्या असेटची व्हॅल्यू किती होती त्याला आपण WDV अकाउंटिंगच्या भाषेत म्हणतो. ती किती होती तर ती होती 3.5 लाख रुपये. ओके, त्याला आपण WDV म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू. असेट वापरून डेप्रिसिएट होऊन त्याची किंमत त्या दिवशी किती आहे त्याला आपण रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणतो. ती आहे 3.5 लाख रुपये. ती त्यातनं वजा केली म्हणजे 3.5 लाखाची असेट आपण 8.5 लाखाला विकली. वजाबाकी खाली म्हणजे फायदा किती झाला? फायदा झाला 5 लाख रुपये. त्याला आपण नाव दिलं कॅपिटल गेन. बघा, 3.5 लाखाची असेट 8.5 लाखाला विकली म्हणजे 5 लाख जादा मिळाले, त्याला कॅपिटल गेन म्हटलं. फायदा कसा कॅल्क्युलेट केला? आपल्याला कॉम्पेन्सेशन किती मिळालं त्यातून त्या असेटची किंमत त्या दिवशीची ती वजा केली की आपल्याला फायदा किती? 5 लाख रुपये हा असेट विकून फायदा आहे. ओके, म्हणजे कॉम्पेन्सेशन जे मिळालं त्यातून आपल्याला 5 लाख रुपये फायदा झाला. आता हा जो फायदा आहे त्याचं त्यांनी काय केलं? 1 लाख रुपये नवीन लँड परचेस करण्यासाठी गुंतवले आणि 3.5 लाख रुपये त्यांनी कॅपिटल गेन स्कीममध्ये. ओके, हा जो काय फायदा झालेला आहे तो कंपल्सरी ॲक्विजिशन ऑफ लँड अँड बिल्डिंगमुळे झालेला आहे. आणि त्यासाठी आपण आत्ता सेक्शन पाहिलं, सेक्शन 54D. या अंतर्गत त्यांनी हे 2 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली, 1 लाखाची जमीन आणि 3.5 लाख रुपये कॅपिटल गेन स्कीममध्ये. त्याचं त्यांना एक्झम्पशन मिळेल सेक्शन 54D मध्ये. म्हणून एक ओळ जागा सोडून लिहायचं लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54D. ओके, सेक्शन 54D हा स्पेसिफिकली याच्यासाठीच आहे की गव्हर्नमेंटनं जर कंपल्सरी तुमची लँड अँड बिल्डिंग ताब्यात घेतली असेल आणि त्यातून फायदा जो झालेला असतो त्याच्यासाठी हा सेक्शन आहे. त्यांनी काय काय केले? 1 लाखाची लँड परचेस केली म्हणून लिहिलं 1 कॉस्ट ऑफ लँड परचेस्ड 1 लाख. आणि दुसरं काय केलं? कॅपिटल गेन स्कीममध्ये 3.5 लाख, डिपॉझिट इन कॅपिटल गेन स्कीम 3.5 लाख. म्हणजे 5 लाखापैकी 1 लाख आणि 3.5 असे 4.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. म्हणजे वजाबाकी राहिली किती? फक्त 50,000. 50,000च फक्त प्रॉफिट शिल्लक राहिला. त्याला म्हणायचं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ॲक्च्युली कॅपिटल गेन हा 5 लाख होता पण 5 लाखापैकी 4.5 लाख रुपये गुंतवले
1,00,000 जमीन खरेदी करण्यामध्ये आणि 3.5 लाख रुपये कॅपिटल गेन स्कीममध्ये. त्यामुळे राहिला प्रॉफिट फक्त 50,000 एवढीच रक्कम झाली टॅक्सेबल. एवढ्याच रकमेवरती आता टॅक्स द्यावा लागेल. Okay, so this is how we can calculate the taxable short term capital gain under section 54D. This is first example. Now the second example, example number 10. Read the example carefully. X Limited constructed a building for industrial purpose in September 2018. एक्स लिमिटेड नावाची कंपनी आहे, त्यांनी एक बिल्डिंग बांधलेली आहे, कन्स्ट्रक्ट केली बिझनेससाठी. कधी कन्स्ट्रक्ट केली? सप्टेंबर 2018मध्ये. ओके, विच वॉज ॲक्वायर्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट इन मे 2020. ही जी बिल्डिंग आहे 2018ला बांधलेली, ती 2020मध्ये गव्हर्नमेंटनं ताब्यामध्ये घेतली आणि त्यासाठी कॉम्पेन्सेशन किती दिलं? बाय पेईंग कॉम्पेन्सेशन ऑफ रुपीज 12 लाख. आपल्याला अमाऊंट महत्त्वाची, कॉम्पेन्सेशन मिळाले 12 लाख रुपये. द रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ऑन द सेम डेट वॉज रुपीज 5 लाख. ज्या दिवशी ती गव्हर्नमेंटने बिल्डिंग ताब्यात घेतली तेव्हा त्याची व्हॅल्यू 5 लाख होती. म्हणजे 5 लाखाची असेट गव्हर्नमेंटने ताब्यात घेतली आणि 12 लाख रुपये गव्हर्नमेंटनं नुकसान भरपाई दिली. 5 लाखाची असेट, नुकसान भरपाई 12 लाख मिळाले, म्हणजे जवळपास 7 लाख फायदा झालेला आहे. द कंपनी कन्स्ट्रक्टेड अनदर बिल्डिंग. नुकसान भरपाई मिळाली, त्या पैशातनं नवीन बिल्डिंग बांधली इन मार्च 2021 कॉस्टिंग रुपीज 6 लाख. 6 लाख रुपयाची नवीन बिल्डिंग ही बांधलेली आहे. एवढंच माहिती दिली. कॉम्प्यूट टॅक्सेबल कॅपिटल गेन. ओके, स्टार्ट करूया. कंपनीचं नाव काय? तर एक्स लिमिटेड. ओके, पहिल्यांदा कंपनीचं नाव लिहिलं एक्स लिमिटेड. आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे आणि त्यांनी टॅक्सेबल गेन कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. सो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आणि असेसमेंट इयर काय सांगितले? 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन थर्ड लाईन असेसमेंट इयर 21-22. ओके, वी हॅव टू प्रिपेअर 2 कॉलम्स, पर्टिक्युलर्स अँड अमाऊंट इन रुपीज. ओके, हे 2 कॉलम आपल्याला तयार करावे लागतात. मग आता सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा आपण गव्हर्नमेंटकडून कॉम्पेन्सेशन किती मिळालं आहे? तर कॉम्पेन्सेशन मिळाले 12 लाख. आपण पहिल्यांदा ते घेतो. कॉम्पेन्सेशन रिसिवड, कॉम्पेन्सेशन अमाऊंट रिसिवड 12 लाख. 12 लाख रुपये मिळाले आणि आपल्याकडून काय गेलं? तर आपली असेट, त्या असेटची WDV व्हॅल्यू किती होती? तर रिटर्न डाऊन व्हॅल्यू होती 5 लाख रुपये. ते त्यातनं लेस करतो, लेस WDV ऑफ बिल्डिंग 5 लाख. ओके, 5 लाखाची असेट 12 लाखाला गव्हर्नमेंटनं पैसे दिले 12 लाख रुपये, म्हणजे किती जादा मिळाले? 7 लाख. त्या फायद्याला आपण म्हणतो कॅपिटल गेन. ओके, हा कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्यासाठीचा हा सिक्वेन्स आहे. पहिल्यांदा कॉम्पेन्सेशन किती मिळालं ते घ्यायचं आणि त्यामधून जी असेट गव्हर्नमेंटने ताब्यात घेतली त्या असेटची WDV जी काय असेल ती रिटर्न डाऊन व्हॅल्यू त्या बिल्डिंगची, त्या असेटची, ती वजा केली की आपल्याला फायदा किती ते कळतो. आणि 99% नाही, 100% एक्झाम्पलमध्ये फायदाच होतो. कॅपिटल गेन किती झाला? 7 लाख. आता हा जो काय फायदा झाला आहे तो त्यांनी कुठे इन्व्हेस्ट केला? तर त्यांनी सांगितले कंपनीनं नवीन एक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केलं आणि किती रुपये खर्च केले त्यासाठी? 6 लाख रुपये. एवढी एकच इन्व्हेस्टमेंट आहे. मग फायदा झालेला 7 लाख, त्यापैकी 6 लाख त्यांनी इन्व्हेस्ट केला. याचे त्यांना एक्झम्पशन मिळेल अंडर सेक्शन 54D. म्हणून एक जागा सोडून लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54D. कशासाठी? एक कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग. किती इन्व्हेस्ट केले त्यांनी नवीन बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी? 6 लाख रुपये. एवढेच एक इन्व्हेस्टमेंट आहे. मग फायदा झालेले एकूण 7 लाख, त्यापैकी 6 लाख गुंतवले. 7 लाखातून 6 लाख गेले, रेशोडून वजाबाकी खाली किती? 1 लाख. फक्त 1 लाखच फायदा शिल्लक राहिला. त्याला नाव द्यायचं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, झालेला फायदा 7 लाख होता, त्यापैकी 6 लाख फायदा त्यांनी नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी खर्च केला. त्यामुळे शिल्लक फायदा फक्त 1 लाख, तेवढीच अमाऊंट राहते टॅक्सेबल. ओके, दिस इज द सेकंड एक्झाम्पल ऑन दिस पर्टिक्युलर सेक्शन 54D. नाव द लास्ट एक्झाम्पल ऑन दिस पर्टिक्युलर सेक्शन, एक्झाम्पल नंबर 11. रीड द एक्झाम्पल केअरफुली. ABC लिमिटेड ओन्स अ फॅक्टरी बिल्डिंग. कंपनीचं नाव आहे ABC लिमिटेड. त्यांची एक बिल्डिंग आहे, फॅक्टरीची बिल्डिंग. द रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ऑन 1 एप्रिल 2010 इज रुपीज 5 लाख. त्या बिल्डिंगची व्हॅल्यू 1 एप्रिलला 5 लाख आहे. ओके, ही त्या बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 5 लाख. आता ती बिल्डिंग काय सांगितलं आहे? द कंपनी स्पेंट रुपीज 2 लाख फॉर कन्स्ट्रक्टिंग ॲडिशनल रूम्स इन द बिल्डिंग. बिल्डिंग 5 लाखाची आहे आणि अजून कंपनीनं 2 लाख खर्च केला. कशासाठी? अजून त्या बिल्डिंगमध्ये रूम्स बांधण्यासाठी. म्हणजे ओरिजिनल बिल्डिंगची किंमत 5 लाख होती,
प्लस 2 लाख रुपये अजून खर्च केला, म्हणजे बिल्डिंगची आता किंमत किती झाली तर 7 लाख रुपये ही बिल्डिंगची किंमत झालेली आहे. 5 लाख पहिली आणि 2 लाख अजून ज्या ॲडिशनल रूम्स बांधल्या त्याचे 2, असे 7 लाख रुपये. पुढे सांगितलं आहे ऑन 31 जानेवारी 2021 द स्टेट गव्हर्नमेंट ॲक्वायर्ड द बिल्डिंग. ह्या तारखेला गव्हर्नमेंटने बिल्डिंग ताब्यात घेतली आणि कॉम्पेन्सेशन किती दिलं तर 20 लाख रुपये दिलं, म्हणजे कॉम्पेन्सेशन मिळालं 20 लाख रुपये कॉम्पेन्सेशन मिळालं. आणि मगाशीच आपण बघितलं बिल्डिंग किती रुपयाची, 5 लाख आणि 2 लाख म्हणजे 7 लाखाची. 7 लाखाची बिल्डिंग गेली आणि 20 लाख मिळाले, म्हणजे 13 लाख रुपये फायदा झालेला आहे. पुढे काय सांगितले, द कंपनी कन्स्ट्रक्टेड अनदर बिल्डिंग इन मार्च 21 बाय स्पेंडिंग ₹7 लाख. 13 लाख फायदा होता, त्यातले 7 लाख त्यांनी नवीन बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी खर्च केले. सांगितले कॅल्क्युलेट टॅक्सेबल कॅपिटल गेन. आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा मग आता स्टार्ट करूया. कंपनीचं नाव काय, कुणाला फायदा झाला तर ABC लिमिटेडला. पहिल्यांदा कंपनीचं नाव लिहिलं ABC लिमिटेड. आता आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे टॅक्सेबल, म्हणून सेकंड लाईनला लिहिलं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके. आणि वर्ष काय तर असेसमेंट इयर 21-22. इट शुड मेन्शन ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. Okay, before starting to calculate the capital gain we have to mention these 3 points. First, whose income we are calculating, second, which income we are calculating, and third is assessment year. Okay, after mentioning these 3 points, now we have to draw the format in which there are 2 columns. First is particulars and second one is amount in rupees. आता हे ड्रॉ केल्यानंतर आपलं नेहमीचं फॉर्मॅट काय, पहिल्यांदा कॉम्पेन्सेशन किती मिळालं ते लिहितो आपण. कॉम्पेन्सेशन किती मिळाले तर 20 लाख रुपये, म्हणून पहिल्यांदा दिलेलं कॉम्पेन्सेशन अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट 20 लाख. 20 लाख रुपये मिळाले. आता त्यातून काय लेस करतो तर 20 लाख मिळाले आणि आपल्याकडची असेट गव्हर्नमेंटला गेली, त्या असेटची किंमत. आता एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं त्या बिल्डिंगची व्हॅल्यू किती होती 5 लाख होती, म्हणजे 5 लाख त्या असेटची WDV आहे, रिटर्न डाऊन व्हॅल्यू होती 5 लाख. आणि 2 लाख रुपये अजून खर्च केलेला होता, म्हणजे 5 आणि 2 असे 7 लाख रुपये त्याची WDV आहे. म्हणून कसं लिहायचे बघा, लेस WDV ऑफ बिल्डिंग 5 लाखाची बिल्डिंग होती आणि अजून वजा केलं कन्स्ट्रक्शन ऑफ ॲडिशनल रूम्स 2 लाख, असे 7 लाख रुपये. 7 लाखाची असेट होती, ती गव्हर्नमेंटने 20 लाखाला घेतली, म्हणजे ज्यादा पैसे मिळाले 13 लाख, त्याला नाव दिलं कॅपिटल गेन. ओके. कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरुवात करायची कॉम्पेन्सेशन किती मिळालं त्यापासून आणि त्यातनं लेस करायचं जी असेट गेलेली आहे गव्हर्नमेंटने ताब्यात घेतली त्याची व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू 5 लाख आहे आणि 2 लाख आणि खर्च केलेला असे 7 लाख, असा फायदा किती झाला तर 13 लाख रुपये. 13 लाख फायदा झाला आहे, तो त्यांनी काय केला, 13 लाखापैकी कंपनीने एक नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केलं आणि किती फक्त त्यासाठी पैसे स्पेंड केले तर 7 लाख रुपये. फक्त 7 लाखच त्यासाठी खर्च केले, मग फक्त 7 लाखाचंच त्यांना एक्झम्पशन मिळेल. बरोबर. एकूण फायदा किती आहे 13 लाख, त्यापैकी त्यांनी 7 लाखच फक्त वापरले, इन्व्हेस्ट केले, तेवढ्याचंच त्यांना सूट मिळेल. म्हणून एक जागा सोडून लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54D. या सेक्शन अंतर्गत फक्त 2 पर्याय असतात. एक म्हणजे तुम्ही नवीन लँड अँड बिल्डिंग परचेस करा किंवा कन्स्ट्रक्ट करा, हा एक पर्याय, किंवा दुसरा पर्याय कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे गुंतवा. ह्यांनी एकच पर्याय निवडला आहे, नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केलं आहे आणि किती पैसे इन्व्हेस्ट केले तेवढ्याची सूट मिळेल. किती इन्व्हेस्ट केलेत फक्त 7 लाख रुपये, मग 13 लाख फायदा होता, त्यातनं 7 लाख माफ करा, तेवढ्याचं एक्झम्पशन मिळेल. वजाबाकी राहिले किती 6 लाख रुपये राहिले, त्याला म्हणायचं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके. ॲक्च्युअल फायदा हा 13 लाख होता, पण 13 लाखापैकी त्यांनी 7 लाख इन्व्हेस्ट केले, सर्व अमाऊंट इन्व्हेस्ट केली नाही, इन्व्हेस्ट करून 6 लाख रुपये अजून शिल्लक राहिले, त्याला टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. जर यामध्ये जो झालेला फायदा आहे 13 लाख फायदा झालेला, जर त्यांनी 13 लाखच्या 13 लाख गुंतवला असता नवीन कन्स्ट्रक्शनसाठी किंवा नवीन बिल्डिंग परचेस करण्यासाठी किंवा कॅपिटल गेन स्कीममध्ये जर त्यांनी ही सर्व अमाऊंट इन्व्हेस्ट केली असती तर शिल्लक रक्कम 0 राहिली असती, कुठलाही फायदा नाही असं समजून कोणताही टॅक्स पेड करावा लागला नसता. परंतु इथं काय सांगितलं आहे, फायदा झालेला 13 लाख, त्यापैकी फक्त 7 लाख इन्व्हेस्ट केले, म्हणजे 6 लाख रुपये शिल्लक राहिलेत. हा जो फायदा आहे तो टॅक्सेबल आहे. 6 लाखावरती या कंपनीला ABC लिमिटेडला गव्हर्नमेंटला टॅक्स हा पेड करावा लागेल.
Okay, this is the third example on the short term capital gain and section 54D. Okay, these are the three examples. Okay, in today's lecture we studied the section 54D. We studied for which capital gain this section is applicable, and after that we have seen three examples on this particular section. Okay, so that's it for this particular lecture. You should write down these three examples and solution in your notebook. In the next lecture we will see the last section of this particular topic. Okay, so that's it for this particular lecture. Here I will stop. Thank you very much.